नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. संजय राऊत एक राजकारणातील सगळ्यात मोठं नाव, म्हणजे राजकारणातलं एक सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आणि सगळ्यांच्याच परिचयाचं नाव. आणि याच संजय राऊतांबद्दल एक अतिशय धक्कादायक आणि सगळ्यांच्याच काळजाला घाव घालणारी म्हणजेच मन हेलावणारी माहिती आता मागेच 1 महिन्यांपूर्वी समोर आलेली होती. संजय राऊत एक असा नेता जो आपण रोज राजकारणाच्या माध्यमातून किंवा बातम्यांच्या माध्यमातून ऐकत होतो, पाहत होतो. ज्यांची रोज किमान एक पत्रकार परिषद तरी होत होती, ते संजय राऊत कुठेतरी आता दिसत नाहीयेत. म्हणजेच अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या होत्या, की त्यांची प्रकृती किती गंभीर स्वरूपाची झालेली आहे. म्हणजेच त्यांना शारीरिक त्रास आहेत. तसंच आता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर झाल्याचं निदान देखील केलेलं होतं. त्यांना आतड्यांचा कॅन्सर झाल्याचं समोर आलेलं होतं. नेमकं डॉक्टरांनी काय माहिती दिली होती? संजय राऊतांना झालेला कॅन्सर किती गंभीर स्वरूपाचा आहे? म्हणजे डॉक्टरांनी जी ही माहिती दिली ती अतिशय धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल. संजय राऊत जरी बोलले की आपण नवीन वर्षात भेटू, म्हणजे 2 महिने ते सुट्टीवर आहेत, पण संजय राऊतांबद्दलची नेमकी माहिती काय आहे, किंवा जे संजय राऊत यांना वाटत होतं की कुठलाही आजार आपल्याला कधीच होणार नाही, असं ते त्यांच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये बोलत आलेले आहेत. परंतु त्यांना असा कोणता भयानक आजार झालेला आहे, याबद्दल स्वतः श्री नरेंद्र मोदी काय बोलले, किंवा संजय राऊत यांच्या रिपोर्ट्समध्ये नेमकं काय समोर आलेलं होतं, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. मागे 1 महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती समोर आली होती, ती म्हणजे संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल. परंतु कोणत्याही व्हिडिओमधून पूर्ण स्पष्टपणे संजय राऊत यांना काय झालेलं आहे हे सांगितलं जात नव्हतं. पण जेव्हा डॉक्टरांचे रिपोर्ट समोर आले, तेव्हा संजय राऊत यांना कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की संजय राऊतांना आतड्याचा कॅन्सर झालेला आहे. परंतु हा कॅन्सर जास्त तीव्र स्वरूपाचा नसून अगदी पहिल्या स्टेजला आहे. नशिबाने त्यांचा कॅन्सर हा अजून खूप कमी लेवलला आहे. जरी कॅन्सर प्राथमिक स्टेजला असला तरी सुद्धा त्यामधून रिकव्हर होण्यासाठी संजय राऊत यांना बराच कालावधी द्यावा लागेल. म्हणजे बराच वेळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. किमान 2-3 महिने तरी राजकारणापासून दूर त्यांना राहावं लागणार आहे, असं डॉक्टरांनी संजय राऊतांना सांगितलेलं आहे. तसंच तुम्ही तुमचं जे करिअर म्हणजेच व्यावसायिक जीवन आहे किंवा बाहेर फिरणं, दौऱ्यावर जाणं, हे जे आहे त्या गोष्टींपासून काही दिवस तुम्ही लांब राहा, असं सांगितल्यामुळे संजय राऊत 2-3 महिने आता राजकारणामध्ये दिसणार नाहीत. संजय राऊत यांचा हा कॅन्सर नॉर्मल असला किंवा भयानक असला याच्याशी काहीच फरक पडत नाही. परंतु जो नेता पुढे जाणारा होता तो आज काही काळ राजकारणापासून दूर राहणार आहे, आणि हाच उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल. कारण मुंबईमध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि एकतर्फी तोफ लढवणारा संजय राऊत हा नेता होता, आणि आता तोच नेता सध्या राजकारणापासून दूर आहे. संजय राऊत यांनी एक धीर देऊन ते म्हटले आहेत की 2 महिन्यानंतर आपण पुन्हा भेटू, किंवा 2 महिन्यानंतर मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन. पण तरी सुद्धा डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की त्यांना 3-4 महिन्यांपर्यंत पूर्णपणे आराम घ्यावा लागेल, आणि यापुढे सुद्धा त्यांना तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. गोळ्या औषधींवरच त्यांचं पुढचं आरोग्य अवलंबून आहे. वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे त्यांची प्रकृती सध्या गंभीर स्वरूपाची झालेली आहे, आणि त्यांना आरोग्याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वपूर्ण झालेलं आहे. संजय राऊतांनी जी ही माहिती दिली होती त्यामध्ये ते म्हणाले होते की सध्या माझ्या आरोग्याच्या तक्रारी चालू आहेत, त्यामुळे मी थोडे दिवस आराम करणार आहे. कारण त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत कुठेही चर्चा करायची नव्हती. परंतु संजय राऊत हा महाराष्ट्राचा एक मोठा नेता मानला जातोय, त्यामुळे त्यांनी जरी स्वतः सांगितलं नाही तरी सुद्धा त्यांना कॅन्सर झाल्याची बातमी समोर आलीच होती, ती काही लपून राहिली नाही. आजपर्यंत कधीच काहीच न झालेला नेता आज मात्र कॅन्सर सारख्या गंभीर आजाराच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. श्री नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षामध्ये असले तरी सुद्धा त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावेत. त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थना सुद्धा केलेली होती. ते म्हटले की श्री संजय राऊत यांची प्रकृती सध्या बरी नाहीये. त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचं योग्य ते निदान होण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर योग्य ते उपचार घ्यावेत, आणि लवकरात लवकर त्यांची प्रकृती व्यवस्थित व्हावी, आणि पुन्हा त्यांनी राजकारणामध्ये परत आगमन करावं, असं नरेंद्र मोदी यांनी लिहिलं होतं. जरी ते विरोधी पक्षाचे असले तरी सुद्धा श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केलेली होती.
अनेक न्यूज चॅनलमधून बोललं गेलं होतं की संजय राऊत यांचं कोणाशी तरी भांडण झाले किंवा संजय राऊत हे कोणाच्या तरी वादामध्ये पडले म्हणून त्यांना राजकारणामधून घरी बसवण्यात आलं. परंतु खरी सत्यता तसं काहीच नसून फक्त कॅन्सरमुळेच किंवा त्यांच्या शारीरिक व्याधीमुळेच ते सध्या राजकारणापासून घरी बसलेले आहेत. संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं की मी लवकरच तुमच्या भेटीला येईल आणि तुम्ही सगळ्यांनी ईश्वराकडे माझ्या आरोग्याबद्दल प्रार्थना केलेली आहे किंवा तुम्ही जेही प्रेम मला दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. संजय राऊतांना हे बोलताना गहिवरून आलेलं होतं जनतेचं प्रेम पाहून. म्हणून सगळ्यांनी संजय राऊत लवकरात लवकर ठीक होऊन पुन्हा राजकारणामध्ये परत यावे. एक विरोधी का असेना पण खंबीर नेता राजकारणाला हवा आहे. म्हणून अशा नेत्याने लवकरात लवकर परत यावं अशी प्रार्थना प्रत्येकाने करा. लोकांचे जे हे प्रश्न असतात किंवा जनतेच्या मनातले जेही मुद्दे असतात ते खंबीरपणे आणि न घाबरता जर कोणी मांडत असेल तर ते संजय राऊत आहेत. म्हणून अशा संजय राऊतांची राजकारणामध्ये गरज आहे. कारण सगळी गोरगरीब जनता संजय राऊत यांच्याकडे आस लावून बसलेली आहे. संजय राऊत हे लवकरच बरे होतील आणि राजकारणात परत येतील. कारण डॉक्टरांनी सुद्धा त्यांना फक्त विश्रांती, व्यवस्थित काळजी आणि ताणतणाव, टेन्शन यापासून दूर राहण्याचं सुचवलेलं आहे. 2-3 महिने जरी तो निष्ठावान नेता आपल्याला राजकारणामध्ये दिसला नाही तरी सुद्धा जेव्हाही ते 2-3 महिन्यानंतर परत येतील तेव्हा आपल्याला पूर्वीसारखेच संजय राऊत निश्चित दिसतील. संजय राऊत या आजारावर घाबरलेले नाहीत किंवा ते या आजारामुळे डगमगले नाहीत. फक्त आश्चर्य एवढंच आहे की आजपर्यंत आपण अगदी धडधाकट होतो, आपल्याला कुठलाही त्रास नव्हता आणि अचानक कॅन्सर सारखा आजार व्हावा याचाच त्यांना थोडासा धक्का बसलेला आहे. परंतु कॅन्सर हा तीव्र स्वरूपाचा नसल्यामुळे त्यांनी देखील या आजारामधून स्वतःला सावरलेलं आहे. घाबरण्याचं काही कारण नाहीये म्हणून ते सुद्धा स्वतःला सावरून लवकरच या आजारातून बाहेर येतीलच. संजय राऊत हे मागे जेव्हा मुंबईचा सत्यासाठीचा मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा आपल्याला दिसले होते. म्हणजे जेही काम त्यांनी हाती घेतलं ते मुळापासून पूर्णत्वास आणण्याचं काम केल्याशिवाय ते थांबत नाहीत. असा निष्ठावान नेता संजय राऊत आहेत. संजय राऊत हे जनतेसाठी अगदी सरकारशी सुद्धा खडे बोल बोलतात. म्हणजे कणखर शब्द त्यांचे असतात. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री बनवण्याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर त्यामधला खरा निष्ठावान हिरो होता तो म्हणजे संजय राऊत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संजय राऊत हे नेहमीच दौऱ्यावर देखील जात असायचे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी अनेक प्रकारे अथक प्रयत्न केलेले होते आणि जर कोणाला हे सगळं श्रेय जात असेल तर ते फक्त आणि फक्त संजय राऊत यांनाच. संजय राऊत हे तुम्हाला आवडतात का? म्हणजे हा नेता राजकारणातला तुम्हाला कसा वाटतो त्याबद्दलची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संजय राऊत लवकरात लवकर राजकारणात परत यावेत अशी सुद्धा देवाकडे प्रार्थना करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.